नमस्कार. वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अतिशय टेस्टी आणि सॉफ्ट अशी पावची रेसिपी दाखवणार आहे. हे जे पाव आहे ते तुम्ही पावभाजीसाठी, वडापावसाठी किंवा मग ऑर्डर्स घेण्यासाठी देखील बनवू शकतात. खूप छान असे हे पाव बनतात, टम्म असे ते फुगतात. तर त्यासाठी मी ते 500 ग्राम एवढा मैदा घेतलेला आहे. त्यात मी 40 ग्राम एवढी दूध पावडर टाकून घेतलेली आहे, 20 ग्राम पिठी साखर आणि 15 ग्राम मी ते ईस्ट टाकून घेतलेले, 5 ग्राम आपल्याला इथे ग्लुटन टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे संपूर्ण गोष्टी मिक्स करून घ्यायचं आहे. यातच मी 1 टीस्पून म्हणजे जवळजवळ 10 ग्रॅम एवढं मीठ टाकून घेणार आहे. आता या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे, जेणेकरून पिठामध्ये या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या एकजीव होतात. इथे मी एक छोटा तांब्या पाणी घेतलेलं आहे. पाणी टाकताना आपल्याला हळूहळू ॲड करायचं आहे, एकदम पाणी ओतायचं नाही आहे, नाहीतर हे जे पीठ आहे ते पातळ होतं आणि मग आपले पाव चांगले बनत नाहीत. तर थोडं थोडं करून मी यात पाणी ॲड करणार आहे आणि याचा जो गोळा आहे तो मळून घेणार आहे. आता बघा, थोडं थोडं पाणी टाकत मी ते अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतले. जवळजवळ अर्धा तांब्या पाणी मी इथे वापरून घेतलेले. आता हे जे ताट आहे ते मला इथे पीठ मळण्यासाठी जरा छोटं पडतं आहे, तर मी याचे 2 भाग करणार आहे पिठाचे आणि त्यातला एक गोळा अगोदर मळून घेणार आहे. आणि पिठाचा गोळा जो आहे तो मळताना आपल्याला तांब्यातल्या पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मऊसूत असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनिट आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आणि छान असं मऊसूत करून घ्यायचं आहे, जेणेकरून यातलं जे ग्लुटन आहे ते बाहेर पडतं आणि मग आपले जे पाव आहेत ते खूप छान सॉफ्ट असे बनतात. इथे मी 25 ग्रॅम एवढं तेल घेतलेले, ते आपल्याला थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि ते या पिठामध्ये आपल्याला जिरून घ्यायचे, जेणेकरून हे जे पीठ आहे ते आपल्या हातालाही चिटकत नाही आणि मस्त असं मऊसूत हे पीठ बनतं. याला टेरिंग मेथड म्हणतात. या पद्धतीने पीठ बघा, मी छोटा गोळा यातला एक मळून घेतलेला आहे. बघा किती छान सॉफ्ट असं हे पीठ मी मळून तयार केलेलं आहे. असेच मी हे दोन्हीही पिठाचे गोळे छान असे मऊसूत मळून घेणार आहे. बघा किती छान असा सॉफ्टनेस याला आलेला आहे. आता हा दुसरा गोळा देखील मी पाण्याचा हात घेऊन मऊसूत असा मळून घेणार आहे. हे जे पाव आहे ते तुम्ही ऑर्डर्ससाठी घेऊ शकतात, खूप छान बनतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ही रेसिपी जी आहे ती 100% फुलप्रूफ रेसिपी आहे. मी याच पद्धतीने नेहमी पाव बनवते. तर तुम्ही नक्की ट्राय करायची आणि मला कमेंटमध्येही सांगायचं आहे की तुमचे पाव कसे बनलेत. आता बघा, हे दोन्हीही गोळे छान असे मऊसूत मी इथे करून घेतलेले आहेत. आता हे दोन्ही मी एकत्र करून घेणार आहे आणि मग याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. हा जो गोळा आहे तो आपल्याला गोल असा टाईटली करून घ्यायचा आहे आणि त्याला तेल लावून आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये टाकून मग त्याला आपल्याला अर्धा तास प्रू होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता उरलेले जे तेल होतं तेही मी यात टाकून घेतलेले. संपूर्ण तेल आपल्याला या पिठात टाकायचं आहे आणि या पद्धतीने टेरिंग मेथडने हे जे पीठ आहे ते मऊसूत होईपर्यंत चांगलं 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला मळून घ्यायचं आहे. जितकं छान तुम्ही हे पीठ मळाल तितके छान तुमचे पाव फ्लपी असे मऊसूत बनतात. तर बघा, या पद्धतीने मी आता हे पीठ मळून घेत आहे. मस्त असा मऊसूत गोळा मी इथे मळून घेणार आहे. थोडीशी मेहनत आहे, याने आपले हातही दुखतात, परंतु त्याचा रिझल्ट इतका छान येतो की तुम्ही तुमच्या हाताचं दुखणं विसरून पाव बघूनच इतके खुश होऊन जातात की त्याला काही तोडच नाही. बघा, 15 ते 20 मिनिट कंटिन्यू हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. ते म्हटलं आहे ना, मेहनत का फल मीठा होता है, ते एकदम सत्यच आहे बरं का. कारण याच्यामध्ये मेहनतही भरपूर आहे आणि पावही आपले तितकेच छान बनतात. तर बघा, या पद्धतीने मी हे पीठ कंटिन्युअसली मळून घेत आहे. आता तुम्हाला दिसत असेल की पिठाचं टेक्स्चर किती छान असं मऊसूत झालेलं आहे. अजून एक 5 मिनिट मी हे अशाच पद्धतीने मळून घेणार आहे. याची तुम्ही विंडो टेस्टही करून बघू शकतात. थोडंसं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आणि ते व्यवस्थित ताणून बघायचं. ते जर मध्ये असं छान पातळ होत असेल तर समजून जायचं की आपलं पीठ बनून तयार आहे. आता बराच वेळ मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता याचा एक गोळा मी करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला तेल लावलेला एका पातेल्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे. हे जे भांडं आहे ते आपल्याला जरा मोठंच घ्यायचं आहे, जेणेकरून हा जो डो आहे तो फुगतो आणि मग तो बघा या पद्धतीने जवळजवळ तो डबल झालेला आहे. अर्धा तास मी त्याला एका गरम जागी ठेवून दिलेलं होतं. बघा किती छान असा फ्लपी झालेला आहे, अशी हवा त्यात भरलेली आहे. आता हे तुम्हाला किती मोठा पाव हवा त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवून घ्यायचे. मी साधारण 75 ग्रामचा एक एक गोळा बनवून घेणार आहे. इथे टीनला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि 75 ग्रामचे मी इथे पाव बनवून घेणार आहे. तुम्ही हे जे पीठ आहे ते किचनच्या कट्ट्यावरही मळून घेऊ शकतात. आता बघा, या पद्धतीने मी हे पीठ गोल असं टाईट करून घेतलेलं आहे. नंतर ते
खालच्या साईडने आपल्याला रोल करून घ्यायचे. नंतर या पद्धतीने ते रोल करून घ्यायचे. असेच मी 75 ग्रामचे बॉल बनवून घेणार आहे आणि ते आपल्याला टिनमध्ये ठेवून घ्यायचे. बघा किती छान मऊसूत असे आपले हे बॉल्स बनवून तयार आहेत. या पद्धतीने मी संपूर्ण हे बॉल्स बनवून घेतलेले आहेत. साधारण 9 बॉल्स मी इकडे बनवून घेतले. त्याला वरतून तेल लावून घ्यायचे आणि ते आपल्याला हाताने या पद्धतीने प्रेस करायचे. बघा आता यावर झाकण ठेवून एक 15 मिनिटांसाठी हे प्रूव्ह होण्यासाठी मी ठेवून देणार आहे. 15 मिनिटामध्ये हे जे पाव आहेत ते मस्त असे फुगतात. तुम्ही बघाल त्याची साईज जवळजवळ डबल होते. आता यावर आपल्याला मिल्क वॉश करायचं आहे. एखाद्याला जर एग वॉश आवडत असेल, तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही एग वॉशही वरतून करू शकतात. इकडे मी डिशमध्ये दूध घेतलेलं आहे आणि ते ब्रशच्या साहाय्याने आपल्याला या संपूर्ण पावांवर लावून घ्यायचं आहे. गॅप्समध्ये देखील आपल्याला व्यवस्थित हे दूध लावायचं आहे, जेणेकरून हे जे पाव आहेत ते खूप छान असे त्याला कलर येतो, छान फुगतात. तर बघा आता हे 250 डिग्रीवर मी इथे 20 मिनिटांसाठी बेक करून घेतलेले. बघा किती छान असे आपले पाव इथे बनवून तयार आहेत. मस्त असे ते टम्म फुगलेले आहेत. फुगल्यानंतर त्यावर आपल्याला लगेचच तेल लावून घ्यायचे. नंतर त्यावर रुमाल ठेवून आपल्याला एक 5-10 मिनिटांसाठी त्याला झाकून ठेवायचे. नंतर ते आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचे. हे जे पाव आहे ते बघून कोणी म्हणणारच नाही की तुम्ही हे घरच्या घरी बनवलेले आहेत. बघा किती छान सुपर सॉफ्ट असे बेकरीतल्या पावांना देखील लाजवतील इतके छान असे आपले पाव इथे बनवून तयार आहे. बघा मी तुम्हाला इथे प्रेस करून दाखवते. हे जे पाव आहे ते किती बाउन्सी बनलेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.